नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. COEP हिस्ट्री क्लबच्या वतीने मी राहुल मुंदडा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज COEP हिस्ट्री क्लबच्या 10व्या व्याख्यानमालेतील हे तिसरं पुष्प. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय सिरियातील यादवी युद्ध असा आहे आणि याविषयी ज्येष्ठ पत्रकार सर नीव दामले आपल्याला लाभलेले आहेत. तरी मी धामणगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी नीव दामले सरांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. मी अनिकेतला विनंती करतो की त्यांनी आपल्याला सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद राहुल. सिरियातील यादवी युद्ध या विषयावर वक्ते म्हणून आज आपल्याला नीव दामले सर लाभले आहेत. सरांनी दयानंद शाहू कॉलेज लातूर इथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. संशोधक, पत्रकार आणि लेखक म्हणून ट्रेड युनियन मुवमेंट, ग्रामीण विकास आणि माहितीचा अधिकार याविषयीच्या प्रकल्पांवर सरांनी काम केलं आहे. मुंबई विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ येथे सरांनी लेक्चर्स दिले आहेत. कृषी आणि ग्रामीण विकासावर सरांच्या 3 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. सरांनी भारत, दक्षिण एशिया, मिडल ईस्ट कंट्रीज आणि अमेरिकेत प्रवास केला आहे. सरांनी मुंबई टीव्हीसाठी 25 कार्यक्रमही सादर केले आहेत. एकूण 21 पेक्षा जास्त पुस्तके सरांनी लिहिलेली आहेत. याखेरीज ते नियमितपणे ब्लॉग लिहितात. तसेच सर मागील 35 वर्षांपासून पत्रकार म्हणूनही कार्यरत आहेत. धन्यवाद. धन्यवाद अनिकेत. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावं आणि सरांना अशी विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. जगातल्या अलीकडच्या काळातल्या सर्वात ज्वलंत आणि सगळ्या जगाची कदाचित पुन्हा एकदा नव्याने पुनर्रचना करणारा असा जो प्रश्न आहे सिरियाचा, त्या प्रश्नाबाबत आज आपण एकमेकांशी बोलणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये सिरियातल्या ह्या प्रश्नाचं एक रूप हे सिरियन आणि इराकी माणसं जेव्हा जर्मनी आणि युरोपमध्ये जायला लागली गेल्या वर्षापासून, तिथून या प्रश्नाचं स्फोटक रूप हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. सिरिया किंवा इराकमधले प्रश्न हे जुने आहेत, चिवट दुखणं आहे ते. परंतु शेजाऱ्याचं दुखणं ह्याच्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो. ते दुखणं घरात आलं की आपल्याला त्रास सुरू होतो. सिरिया आणि इराकमधल्या प्रश्नाचं गांभीर्य हे ज्यावेळी तिथून माणसं जर्मनीत जायला लागली किंवा बेल्जियममध्ये जायला लागली, फ्रान्समध्ये जायला लागली, त्यावेळी त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं. विशेषतः टर्कीमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, परवा अलीकडच्या काळात बेल्जियममध्ये स्फोट व्हायला लागले. आणि तुम्ही यूट्यूब जर पाहत असाल किंवा परदेशातली वर्तमानपत्र जर
पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये स्थानिक लोक अतिशय अस्वस्थ झाले, चिडले. ह्याचं कारण त्यांच्या एका छोट्याशा 2000-5000 वस्तीच्या गावामध्ये एकदम 1000-2000 माणसं बाहेरची आली. ज्या माणसांना स्वच्छतेने राहायची सवय नाही, ज्या माणसाचं अन्न जर्मन माणसापेक्षा वेगळं असतं, ज्या माणसाचं बोलणं स्थानिक जर्मन माणसाला कळत नाही, जो माणूस मशिदीत जातो ज्याला चर्चची माहिती नाही, असा एकदम अचानक एखाद्या परग्रहावरून माणूस यावा आणि आपल्या समाजात समोर यावा, त्याचं जसं होईल तसं जर्मनीतल्या माणसांचं व्हायला लागलं, फ्रान्समधल्या माणसांचं व्हायला लागलं. आणि मग ही सगळी माणसं खडबडून जागी झाली की अरे हे काय संकट आलं एकदम आपल्यावर. आणि मग या संकटाचा जो मूळ ही बाजू होती सिरिया, तिकडे मग लोक हलके हलके बघायला लागले. आणि जवळपास गेल्या वर्षभरामध्ये 10-1 लाखापेक्षा जास्त माणसं या 2 देशामधून विस्थापित होत, म्हणजे जसं झाड असं उपटलं आणि दुसरीकडे नेलं तर जशी अवस्था होती अशी एखाद्या संस्कृतीमधून, एखाद्या घरातून उपटली गेलेली माणसं अशी एकदम सडनली उठून दुसरीकडे गेली. आणि मग एकदम खडबडून लागे झाले की हा काय प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तरी काय. आणि मग युनायटेड नेशन्समध्ये विचार सुरू झाला, सगळे देश याच्यातून काय वाट काढते, कारण ते दुखणं तुमच्यापर्यंत यायला लागलं. आणि मग आता सिरिया हे काय प्रकरण आहे ह्याच्याकडे लोकांचं लक्ष गेलं. सिरियातल्या या प्रकरणाचं एक आजचं जे महत्त्वाचं रूप आहे त्याला आज आपण यादवी युद्ध असं म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला सिव्हिल वॉर म्हणतात. तर यादवी ह्या गोष्टीला भारतात वेगळा अर्थ आहे. पण त्यातला जो मूळ इतिहासातला जो भाग होता की 2 यादव माणसं, पुन्हा तेच आपसामध्ये सत्तेसाठी ज्यावेळी भांडायला लागतात किंवा जगण्यासाठी काही असू शकेल, त्यावेळी त्याच्यातून जे घडतं त्याला पश्चिमी संस्कृतीमध्ये सिव्हिल वॉर असं म्हणतात. वॉर एक असतं जे मिलिटरी असतं, दुसरं असतं ते सिव्हिल असतं. तर एका परीने आजचे सिरियातला हा जो प्रश्न आहे ह्या तिथलं सिव्हिल वॉर किंवा यादवी युद्धात आहे. आणि तुम्ही अगदी कालपर्यंत ताज्या बातम्या जर वाचल्या असतील तर तिथून तुम्ही हलके हलके मागे जायला सुरुवात केलं तर लक्षात येईल की सिरियामध्ये एक सरकार आहे, असद नावाचा माणूस, बशर असद नावाचा एक माणूस हे सरकार चालवतो. सिरियामध्ये संसद नाही, लोकशाही नाही. सिरियामध्ये वर्तमानपत्र आपल्यासारखी नाहीत. सिरियामध्ये आपल्यासारखी टेलिव्हिजन सेंटर्स गेली 5-7 वर्ष नाहीत. सिरियातले लोक जे टेलिव्हिजन पाहतात तो ब्रिटनमधला किंवा जर्मनीमधला किंवा टर्कीमधला टेलिव्हिजन पाहतात. असा हा माणूस एका बाजूला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या या देशामध्ये काही असे देशाचे शत्रू आहेत, देशद्रोही कोट अनकोट, पुन्हा एक प्रॉब्लेम वेगळा आला. माझ्या या देशामध्ये काही माणसं असे की एक ती माझ्या विरोधात आहेत, म्हणजे असत माझी सत्ता त्यांना नको आहे. दुसरं काही लोक आहेत की ज्यांना या देशाची अखंडता नको आहे. तिसरे असे लोक आहेत की ज्यांना मी ज्या तत्वावर देश चालवतो ते तत्व मंजूर नाही. चौथे लोक असे आहेत की जे वेगळ्या धर्माचं सरकार आणू इच्छितात. पाचवे असे लोक आहेत की जे मुळामध्ये डिस्ट्रक्टिव्ह आहेत, विध्वंसक आहेत, त्यांना राज्य करायचं नाही, त्यांना फक्त हिंसा हवी आहे. अशा प्रकारचे लोक ह्या देशामध्ये माझ्या सरकारच्या विरोधात कट करतायत असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून तो त्याच्याकडल्या शस्त्रांनिशी हे जे 5-6 गट आहेत या गटांना मारून टाकण्याची कटपट चालू आहे. आता हे जे दुसरे गट आहेत मी ज्यांना नाव दिलं की जे असदच्या सरकारच्या विरोधात आहेत, 4-5 गट आहेत. यादवीचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल. हे जे 4-5 गट आहेत त्याच्यापैकी एक गट आहे त्याला म्हणतात फ्री सिरियन आर्मी असं म्हणतात त्याला. हे सगळे सिरियन आर्मीतले बाहेर पडलेले जनरल्स आहेत आणि त्यांचा तो गट आहे.
ते बाहेर पडले 2011-12 सालापासून ते बाहेर पडले. त्या इतिहासात आपण नंतर जाऊ. 11-12 सालापासून सिरियामधल्या राज्यव्यवस्थेचं न पटलेले किंवा सिरियामधली राज्यव्यवस्था बदलली पाहिजे असं म्हणणारे, आर्मीतून बाहेर पडणारे, एअरफोर्समधून बाहेर पडलेले लोक ते बाहेर आले आणि त्यांनी स्वतःची एक फ्री सिरियन आर्मी नावाची एक रॅगटॅग संघटना बनवली. ते लढत आहेत. हा एक गट आहे. दुसरा एक गट आहे तो पुन्हा मेजर धर्म म्हणून सुन्नी लोकांचा आहे. आता फ्री सिरियन आर्मीतले जे जनरल आहेत हे सुद्धा सुन्नी असतात, परंतु ते मुळात जनरल आहेत आणि धर्म सुन्नी हा वेगळा आहे. हा जो दुसरा मेजर गट आहे हे सुन्नी आहेत, म्हणजे धर्माने सुन्नी आहेत. थोडं तुम्हाला 2 ओळीत लक्षात येईल की इस्लाममध्ये, इस्लामच्या पहिल्या काही सुरुवातीलाच, पहिले किंवा दुसरे खलिफा झाल्यानंतर इस्लाममध्ये 2 गट पडले, एक शिया एक सुन्नी. एका गटाचं म्हणणं असं होतं की मोहम्मदाचा वंशजच धर्मप्रमुख झाला पाहिजे, मोहम्मदाचा बाचा वगैरे. आपल्या देशातही तसं म्हणणं अनेकांचं असतं की वंशजाच्या हातीच सत्ता गेली पाहिजे. आणि दुसरा गट होता तो असं म्हणाला की असं न होता आपल्या धर्मातली जी शहाणी माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत, अभ्यास करणारी माणसं आहेत, अशा लोकांनी एकत्र येऊन आपला नेता निवडावा विचार करून. त्यामुळे तो मोहम्मदाच्या वंशातला असला ठीक आहे, नसला तरी कारण नाही, त्याला निवडा असं म्हणणारे दुसरे गट. यातले जे वंशातलेच असं म्हणणारे होते ते शिया, बाहेरचं यावं असं म्हणणारे होते सुन्नी. हे 2 मेजर ग्रुप इस्लाममध्ये पहिल्यापासून आहे. ह्यांचा आपसामध्ये भयंकर मारामारी चालू आहे. ती धर्मातली मारामारी आहे, त्याचे अर्थ वेगळे असतात, आता मी त्यात जात नाही. पण ही मारामारी सबंध जगभर इस्लाममध्ये चालू असते. साधारणपणे शिया हे 10 ते 12% सगळ्या जगात असतात आणि सुन्नी हे 80-85% असतात. साधारण भारतातही तेच प्रपोर्शन आहे. परंतु जगामध्ये काही देश असे आहेत की जिकडे शिया हे बहुसंख्य आहे. लाईक फॉर एक्झाम्पल इराण आहे, इराणमध्ये शिया आहे, इराकमध्ये शिया आहेत, बाकी सगळ्या ठिकाणी सुन्नी आहेत. ही शिया सुन्नी मारामारी असते कायम आणि हे एकमेकाचे गळे धरत असतात, मारत असतात. धर्म हे गळे धरण्यासाठी एक उत्तम साधन असतं, लक्षात ठेवा. कारण देवाच्या नावाने मस्ती करता येते आणि देव कोणालाच भेटत नाही. मी असं पंतप्रधानाला आपण विचारू शकतो, नोटबंदी का केली सांग, तुझी योजना का फेल गेली सांग, असं आपण मंत्र्याला विचारू शकतो. पुण्यामध्ये रस्ते का चांगले नाहीत असं आपण कॉर्पोरेशनच्या प्रमुखाला विचारू शकतो. बंगलोरमध्ये गुन्हे झाले तर आपण पोलीस चीफला विचारू शकतो. देवाला कोण विचारणार? तर देवाच्या नावाने गुन्हे करणं ही जगातली सर्वात सोपी आणि सर्वात प्रचलित असलेली पद्धत आहे. तर ते शिया सुन्नी मारामारी चालू असते. त्यातला हा जो सुन्नी गट आहे, हा सुन्नी गट हा दुसरा गट आहे फ्री सिरियन आर्मी बरोबरचा. आणि तो गट आहे याचं कारण असं की मुळामध्ये सिरिया हा बहुसंख्य सुन्नी लोकांचाच प्रदेश आहे. पण असद नावाचा जो माणूस आहे हा अलवाईट शिया आहे. मी शिया आहे बेसिकली. शियाईमध्ये अलवाईट नावाचा एक छोटासा पंथ आहे, त्या पंथातला तो आहे. त्यामुळे आपल्या बहुसंख्य असलेल्या देशावर एक शिया अल्पसंख्य असणारा माणूस आणि अल्पसंख्येमध्ये सुद्धा शियांमध्ये सुद्धा लहान असणारा एखादा गट आपल्यावर राज्य करतो, हे या लोकांना मंजूर नाही. म्हणून ह्याच्या बापापासून हा होता यादवी आहे, याचा बापही प्रमुख होता हाफिज असद. त्यांनी जाम हाणामाऱ्या करून लोकांना मारून 50,000 लाख लोकांचं राख रांगोळी करून राज्यावर टिकवलेला माणूस होते. हा मुलगा त्याचं तेच करतोय. सुनीला वाटतं की आमच्यावर अन्याय करतोय. त्याच्यामध्ये एक बारीकसा थोडासा एक मजेशीर भाग आहे जो समजून घेण्यासारखा आहे. तो शिया सुनी सोडून हे जे अलवाईट आहेत, हे अलवाईट ही सुद्धा एक फार मोठी मजा आहे. हा एक मजेशीर पंथ आहे आणि जो सामान्यतः इस्लामला मंजूर नसलेल्या प्रथा तो पाळतो. म्हणजे ह्याचा उदाहरणार्थ हे नवस करतात, सगळं चालतं यांच्याकडे. अलवाईटमध्ये इतर धर्मातल्या लोकांची लग्न केलेलं चालतं. अलवाईट लोक बिनधास्त दारू पितात. इस्लाममध्ये दारू अलाउड नाही. अलवाईट लोक बिनधास्त दारू बिरू पितात. नाही तो काय वाटेल ते करतात थोडक्यात. ह्याचाही राग आहे काही एका प्रमाणावर सुन्नी लोकांना.
तेव्हा हा जो दुसरा गट आहे हा सुन्नी लोकांचा गट आहे. त्यांचं म्हणणं की आमच्या हातातून सत्ता गेली. हे मेजर 2 गट आहेत. उरलेल्या लोकांमध्ये काही लोक आहेत जे साधारणपणे आज ज्यांची वय 30च्या आसपासची आहेत, 30-35च्या आसपासची आहेत, अशी ज्याच्यामध्ये शिकले सवरलेली माणसं आहेत, युनिव्हर्सिटीतले आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, विद्वान आहेत, शिकलेले आहेत. असे हे लोक असं म्हणतात की आम्हाला एक लिबरल डेमोक्रेसी देशामध्ये हवी आहे आणि हे एका माणसाने राज्य चालवणं, संसदेशिवाय राज्य चालवणं, लोकांना दडपणं हे आम्हाला काही मंजूर नाही आणि म्हणून आम्हाला एक मोकळी अशी लोकशाही, मोकळा असा समाज हवा आहे. आपण त्याच्यात नंतर जाऊ. ही मागणी करणारे लोक आहेत. ह्याच लोकांनी, विशेषतः तरुण लोकांनी 2012मध्ये अरब स्प्रिंगला सुरुवात केली होती. तुम्हाला लक्षात आलं असेल की तहरीर चौकामध्ये सगळे तरुण गोळा झाले. त्यात विशेषतः सगळी तरुण 90% तरुण मुलं होती, डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे. आणि ते म्हणत होते की आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे राज्य करू द्या, हे तुम्ही आमच्यावर लादताय असं म्हणू नका. असं म्हणायला सुरुवात त्यांनी बेसिकली इट स्टार्टेड फ्रॉम ट्युनिशिया, ट्युनिशियातून अल्जेरिया, अल्जेरियातून येमेन, असं फिरत फिरत ते तहरीर चौकामध्ये गेलं. सर्व या अरब देशांमध्ये उठाव झाला तरुणांचा आणि ती म्हणत होती की आम्हाला एक घराणेशाही नको आणि 2 आम्हाला मोकळेपणा, आम्हाला लोकशाही हवी, आमचं भवितव्य आम्हाला ठरवू द्या, तुम्ही नका ठरवू. असं म्हणणारी ही तरुण मुलं होती. त्यांचे धर्म कुठलेही असतील, म्हणजे ते ख्रिश्चन असू शकतात, अलवाईट असू शकतात, सुनी असू शकतात, शिया असू शकतात किंवा काही असत नाही, नॉन करणारे सुद्धा असतात, नॉन प्रॅक्टिसिंग. पण प्रामुख्याने त्यांचं कल्चरल लक्षण हे त्यांचं शिकलेलं असणं आणि आधुनिक असणं हा त्याचा भाग होता. तर ही शिकलेली आधुनिक तरुण आता मध्यमवर्गात आलेली मुलं आहेत. हा सुद्धा एक तिसरा गट याच्यामध्ये आहे आणि जो म्हणतो की आम्हाला एक नवीन वेगळ्या प्रकारचं राज्य हवं आहे. चौथा मग हा जो गट याच्यामध्ये साधारणपणे बेदुईन्स आहेत, आर्मेनियन्स आहेत, ड्रूज आहेत, लेबनीज आहेत, जॉर्डनियन आहेत. तो सगळा जो अरब प्रदेश आहे, या अरब प्रदेशामध्ये खूप वेगवेगळे एथनिक गट आहेत आणि ते सिरियामध्ये एकत्र आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे जगायला मिळत नाही. आता ते एथनिक गट हे सुद्धा नीटपणे लक्षात ठेवण्यासारखा प्रकार आहे. हा जो सगळा अरब प्रदेश आहे, म्हणजे एकावरला गल्फ आहे, पण दुसऱ्यातला सिरिया आहे, इराक आहे, इराण अरब नाही म्हणता येणार, इट्स अ पर्शियन थिंग. पण खाली टर्की वगैरे सगळ्या देशांमध्ये हे जरी शिया सुन्नी जरी असले तरी आपण हे सगळं भरड मानतो की हे सगळे एक आहेत सारखे. साधारणपणे आपल्याला लोकांना वेगवेगळ्या आयडेंटिटीज असतात याची आपल्याला सवय नाही आणि सगळ्यांना एका आयडेंटिटीमध्ये, एकाच खोक्यामध्ये कोंबायचा प्रयत्न जगभर होत असतो. वस्तुस्थिती वेगळी असते. या सगळ्या अरब आखाती प्रदेशामध्ये जवळपास दर एक 50, 100, 200 चौरस किलोमीटरच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं राहतात आणि त्यांची संस्कृती खूप वेगवेगळी आहे. नदीच्या काठचे वेगळे आहेत, पर्वतातले वेगळे आहेत, वाळवंटातले वेगळे आहेत, बर्फात राहणारे वेगळे आहेत, तेलाच्या विहिरीजवळ राहणारे लोक वेगळे आहेत, जिथे टुरिझम होतो त्या ठिकाणी लागणारे वेगळे आहेत, कूमसारख्या ठिकाणी जिथे धर्मस्थळ होती तिथे राहणारे वेगळे आहेत. नाना प्रकारचे एथनिक ग्रुप आहेत थोडक्यात. म्हणजे आपल्याला तुम्ही त्याचं थोडं जर विचार करायचा प्रयत्न केला तर भारतामध्ये जसे आपले भाषिक गट आहेत ना नाना प्रकारे, म्हणजे कानडी वेगळा असतो, मराठी वेगळा असतो, गुजराती वेगळा असतो. हे सगळे जरी हिंदू असले, सर्वांचा देव जरी काय कृष्ण बिष्ण जो कोणी असेल तरी असला, तर ही माणसं त्यांचं खाणं पिणं वेगळं असतं, कपडे वेगळे असतात. लक्षात घ्या. म्हणजे आपण हैदराबादमध्ये जाऊन तुम्ही बिर्याणी खाल्लात तर मेलात तुम्ही. म्हणजे ती आपल्या साध्या भातासारखी नसते. 2 दिवस तुम्हाला पळावं लागेल अशी ती बिर्याणी असते. आपल्यासारखीच माणसं असतात पण इतकं जगणं वेगळं असतं. एका लेबलात भारतीय किंवा एका लेबलात हिंदू असं म्हणून त्यांना एका ह्याच्यात कोंबता येत नाही. आपण राहतो, सुखाने राहतो, पण आपण कोंबता येत नाही. हे जसं भारताचं वैविध्य आहे. एका परीने आपण एथनिकच आहोत. ही सगळी नेशन्स आहेत. आपण आता सध्या बघतोय विदर्भावाले वेगळे म्हणतात, मराठवाडा वेगळे म्हणतात. हे खरंच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांना खेड्यात रूट्स असतील त्यांच्या लक्षात येईल की मराठवाड्यातला माणूस विदर्भामध्ये नाही रमत, कोकणातला माणूस पुण्यात आला की पुण्यातल्या लोकांना जाम शिवाय देत होतो. ते हे आपल्यासारखं नाही करत.
सगळंच बदलतं. ज्वारी वेगळी, तांदूळ वेगळा, बाजरी वेगळी, तेल वेगळं, सगळं वेगळं असतं. ह्याच्यावर वाढलेल्या अशा ह्या सगळ्या एथनिक या प्रकारे त्यात बेदुईन्स आहेत गटात राहणारे. हे सगळे लोक ओव्हर ए पिरियड म्हणजे जवळपास पहिल्या युद्ध महायुद्धाच्या काळापर्यंत सबंध जगभर साम्राज्य होती. लक्षात ठेवा, नेशन्स नव्हती, देवर एम्पायर्स. आणि एम्पायरमध्ये एक राजा राज्य करायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळे धर्म, सगळे एथनिक, राहा तुम्ही काय मजा करा, मला खंडणी द्या, बस दॅट्स ऑल, माझा कर मला पाहिजे, बाकी तुम्ही काय हवं ते करा. त्यामुळे ह्या सगळ्या एथनिसिटी ज्या होत्या या साम्राज्यामध्ये टिकून होत्या. ऑटोमन एम्पायर असेल, रोमन एम्पायर असेल, चायनीज डिनास्टीज असतील, हे सगळं पहिल्या दुसऱ्या महायुद्धापर्यंत होतं, अजूनपर्यंत होतं. आणि ह्या सगळे जे एथनिक गट आहेत, तुम्ही कधी फिरला नाहीत पण तुम्ही, माझं नेहमी म्हणणं असतं की फिरून बघा या सगळ्या देशात. अफगाणिस्तानमध्ये जाऊन बघा, पाकिस्तानमध्ये सुद्धा गिल्टी, बाल्टिस्तान वगैरे जाऊन बघा तुम्ही, सगळं वेगळं वेगवेगळं सगळं असतं. आता ह्या माणसांना ना, त्यांना तुम्ही भलतं बोललात तर राग येतो, तेव्हा आम्हाला आमचं जगू द्या. ही सगळी माणसं आता अशी म्हणतात की असंच्या काळामध्ये आमचं जगणं अशक्य झालंय, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, मी फिरणारा माणूस म्हणून सांगतो की मी अफगाणिस्तानामध्ये होतो बराच काळ जाऊन येऊन. तिथे पहिले 2-8 दिवस माझी बोंबच व्हायची, मला जेवणच पोटाखाली जायचं नाही. का तर तिकडे मक्याच्या तेलात सगळं करतात आणि ती इतकं गोड 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 असतं. हे बिर्याणी खाल्ली तरी गोडच लागते ती. तर मला मुद्दाम सांगायला की बाबा खाला त्याच्यामध्ये तिकीट. तर 2 दिवस माझा पोटात मध्ये अन्नच जाईना हो. मग हळूहळू ॲडजस्ट होत होत मी कसा गेलो. आता मला जर एखाद्याने सांगितले चला इथून पुढे मक्याच्या तेलात तर तुम्हाला मक्याचं तेल मिळणार नाही, शेंगदाण्याच्या तेलात म्हणत, ते पण बंड करतील लोक, नको म्हणतील आम्हाला तुमच्या राज्यात राहायचं. तेव्हा भाषा, संस्कृती, राहणं, खाणं, पिणं, कपडं सर्वच्या बाबतीमध्ये हे असे जवळपास 45 ते 46 एथनिक ग्रुप आहेत सिरियामध्ये. ते इराकी सुद्धा आहेत. हे असे सगळे लोक गावागावामध्ये पसरलेले होते. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. असे हे एका बाजूला हे 3 किंवा 4 मेजर गट आणि दुसऱ्या बाजूला एथनिसिटीशी काही संबंध नाही, धर्माशी काही संबंध नाही, असा एक धटिंगड राज्यावर बसलाय. आणि तो म्हणतो की मी म्हणेन त्याप्रमाणे राज्य चालणार. आणि मी म्हणेन म्हणजे काय, तर काय नाही, माझं करप्शन मान्य करा, माझी दादागिरी मान्य करा, मी म्हणेल तेवढं मान्य करा. आणि ते लोक ऐकायला तयार नाहीत. ही परिस्थिती. अशा 2 गटांमध्ये मारामारी चालू आहे. हे सगळे सिरियन आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याला सिव्हिल वॉर म्हणतात. ही सगळी माणसं सिरियाचे नागरिक आहेत. हे सगळे नागरिकांचे गट आता आपसामध्ये भांडतायत आणि या गटांना मिळून सत्ता हवी आहे. अशा अर्थाने सिव्हिल वॉर आहे. आता हे नुसतं एवढ्यापुरतं वॉर आहे का? हे जर आपसामध्ये असतं तर कानडी वर्सेस मराठी असं एकदा कधी कधी आपल्या सीमा भागात वॉर पेटतं. एक 8-10 दिवस बसेस जातात आणि चालते धमाल. एक नंतर थंड होतं, कंटाळतात लोक. किंवा कावेरीच्या पाण्यावरून तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकामध्ये धुमश्चक्री होते. इतकं पेटतं की वाटतं रे काय हे एका देशातली माणसं आहेत का, आली कुठून? एक 2-4-8 दिवस करतात, पेपरवाले उचकवत असतात, पॉलिटिकल पार्टीला फायदा हवा असतो, त्यांची हौस भागते आणि मग थोड्या दिवसांतर लक्षात येतं पुरे, मग ते थंड होतात. की बरं दगड मारणारे लोक तरी किती वेळ दगड मारणार, काही थांबतात आणि 8-15 दिवसांतर थांबतात. मग पुन्हा उबळ येते. आपल्या थंडी आली की खोकला जसा येत असतो तसा तो खोकला नेहमी दरवेळी येत असतो. असं काही काळ चालत राहतं, पण हे मर्यादित राहतं. तामिळनाडूवाले ज्यावेळी उठतात त्यावेळी त्यांना मदत द्यायला अमेरिका तिकडे जात नाही. कानडी लोक ज्यावेळी तामिळांच्या उरावर बसतात त्यावेळी पाकिस्तानी सैन्य त्यांना मदत करायला जात नाही. फार तर पोलिसच 2 एकमेकाचे मारायला घेतात, पण ते घेतात सांभाळून, फार प्रॉब्लेम नाही. इथे या यादवी युद्धामध्ये जगातल्या सगळ्या मेजर पॉवर्स आता यादवी युद्धात आहेत. आता गेल्या वर्षभरामध्ये 2-1 लाख तरी माणसं किमान त्यांनी मारली. अतिशय वाईट पद्धतीने माणसं मारतात.
तुम्ही किती वाचता मला माहिती नाही, परंतु न्यूयॉर्करमध्ये एका रॉकेटमॅन नावाच्या एका माणसाचं मोठं प्रोफाईल आलं होतं आणि त्या प्रोफाईलमध्ये त्यांनी सिरियामध्ये कसे बॉम्ब पडतात, कुठल्या प्रकारचे बॉम्ब असतात, या सगळ्याचं खूप डिटेल अभ्यास असं दिला होता. आणि ते हॉरिबल आहे सगळं पाहताना. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असं जे बॉम्ब टाकतो त्याला बॅरल बॉम्ब असं म्हणतात. बॅरल बॉम्ब म्हणजे काय माहिती आहे का? साधी गोष्ट आहे. आपलं पिंप असतं की नाही 200 लिटरचं, हां, त्या 200 लिटरच्या पिंपामध्ये खिळे असे टोकदार गोष्टी वगैरे आणि केमिकल्स असे टाकले जातात आणि त्याचा स्फोट होतो खाली पडल्यावर. तो पडल्यानंतर स्फोट तर होतोच, पण प्रत्येक एक एक खिळा एकेका माणसाला मारत करतो. आणि लहान मुलं वगैरे, तुम्हाला सांगतो याची सगळी खिळे घुसलेली माणसाची आपल्याला आता पाहत नाही. यूट्यूबवर तुम्हाला फिल्म पाहायला मिळतात. हे असंच सध्या आता वापरतोय. असदला हे सगळं करायला इकॉनॉमी 2012 पासून खलास झालेली आहे. वीज नाही, पाणी नाही, हॉस्पिटल चालत नाही, शाळा नाही, काय कसं जगतात हू नोज व्हॉट इज व्हॉट. ओके, ऑइल हे त्यांचं मुख्य साधन, पण ऑइलच्या सुद्धा थोड्याफार वेल्स चालू असतात. त्याचे ती तेल हे काळ्या बाजारात विकलं जातं. भयानक अवस्था. इकॉनॉमीची पूर्ण धूळ धाण झालेली आहे, काही शिल्लक नाही खाली. तरीसुद्धा असदकडे शस्त्र असतात, तरीसुद्धा असदकडे विमानं असतात, टँक्स असतात, ऑइल मिळतं, शस्त्र मिळतात. हे सगळं येतं कुठून? 2 वर्ष हे त्यांना रशिया आणि इराण पुरवतं. आला आता म्हणजे कसं हे युद्ध हे आता सिरियाच्या बाहेर जायला लागलं हलके 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 हलके. इराण का पुरवतं? कारण इराण इज शिया कंट्री. त्यांना असं वाटतं की अरे आपला एक माणूस तिथे लढतोय, त्याने आपल्याला मदत केली पाहिजे. आपल्या इथे सुद्धा असते की नाही, धर्माची मारामारी झाली की दोन्ही धर्मातले गुन्हेगार एकमेकाला मदत करतात. सामान्य माणसं मदत असतात, गुन्हेगारच मदत करतात. तर इराण मग त्यामुळे सगळी शस्त्र ही असदला पुरवत असतं. आता इराण शस्त्र जरी पुरवत असलं तरी इराण ते तेल आहे, पण इराण इज नॉट अ सुपर पॉवर. इराणची तुम्ही कम्पेअर केलं तर चीन, रशिया, अमेरिका यांच्याशी कम्पेअर केलं तर तुम्ही GDP पहा, मी तुम्हाला लगेच काय असेल ते कळेल. इराण इज नॉट अ सुपर पॉवर. मग इराणकडे एवढं कुठून येतं? हे रशियातून येतं. हे सगळे टँक्स, शस्त्र, अमुक तमुक तमुक हे प्रचंड प्रमाणावर गेले 5-7 वर्ष हे त्यांना रशिया पुरवत असतं. सिरियामधलं एक पोर्ट आहे आणि ते पोर्ट हे रशियन लोकांच्या ताब्यात आहे आणि तिथे रशियन आर्मी असते. तिथून हे सगळ्यांना पुरवलं जातं. आता इराण हे करतो कारण इराणला वाटतं की आपला तो शिया भाई आहे, त्याला आपण मदत केली पाहिजे. रशिया काय येतं? रशियाचा ऑब्व्हियस इंटरेस्ट आहे. रशिया असं म्हणतं की आम्हाला तेल पाहिजे, ते तेल इराणकडून पाहिजे. मग इराण जे म्हणतं ते करायला मी तयार होतो. त्यांना सिरियाशी काही संबंध नाही. सिरियातला धर्म त्यांचा नाही, सिरियातलं काही नाही. एकेकाळपासून सिरियामध्ये प्रो सोव्हिएट किंवा प्रो रशियन राजवट होती असं पण म्हणू, पण ह्या पलीकडे सिरियातून मिळण्यासारखं काही नाही. पण इराणला खुश करण्यासाठी म्हणून रशिया तिथे पैसे, शस्त्र ओढत आहे आणि खुलेआम चालतं. म्हणजे काही कोणाला काही लाच लज्जा नसते. ह्या 2 लोकांचे तिथे मारामारी सुरू होते म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली ना दुसरी जी बाजू आहे, ही जे गट लढत असतात, ह्या बाजूला मग कोण उतरणार? ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे कोण असेल ते. अमेरिका येते. अमेरिका असं म्हणते की आले हे इकडे ह्या भागात आले म्हणजे आमचे वांदे होतात. कारण अमेरिकेला सौदी ऑइलमध्ये इंटरेस्ट आहे. अमेरिकेला इराणचे तेल, इराण कसं कोणाचं गळे दाबतं ते पाहण्यात अमेरिकेला इंटरेस्ट आहे. त्यामुळे अमेरिका म्हणते चला मग अमेरिका शोधत असते कोणाला शस्त्र द्यायची. बरं, इराणशी ज्या लोकांचा वैर आहे, ज्या लोकांचं, ते कोण आहे? सौदी अरेबिया, ओके, जॉर्डन, बहरीन, कुवेत. हे सगळे जे देश आहेत आखातातले, हे श्रीमंत देश आहेत, हे सगळे सुन्नी आहेत. आणि त्यामुळे शिया वर्सेस सुन्नी ही मारामारी त्यांची ती चाललेली असते. एक ह्या मारामारीला दुसरं एक अंग आहे जे साधारणपणे लोकांच्या लक्षात येत नाही. ते अंग म्हणजे बेसिकली इराण इज पर्शियन. इराण हे पर्शियन संस्कृतीचे आहेत, ते अरब नव्हे आहेत आणि हे अरब आहेत. त्यामुळे एकीकडे अरब आणि पर्शियन, हो म्हणजे कल्चर वाईज त्यांची भाषासुद्धा पर्शियन आहे, अरब नाही.
आणि हे सगळे अरब आणि सुन्नी अशी पुन्हा ती एक झंझट आहे. त्यामुळे ते सारखे इराणला बघत असतात पाण्यामध्ये की यांची कशी वाट लावायची, यांची कशी वाट लावायची. त्यामुळे असंच लोकांना मारतोय का, चला मग असंच्या विरोधात कोण आहे, त्याने शस्त्र पुरवा. म्हणून सौदी अरेबिया, कुवेत या सगळ्या देशातून ह्यूज प्रमाणावर शस्त्र तिथे येत असतात. म्हणजे इकडे कोण आले, अमेरिका आली, सौदी अरेबिया वगैरे आले, त्यांचे लोकल इंटरेस्ट आहेत. एक तर मारामारी आहे, लोकल आहे, तेल आहे, सगळं आहे. तर एक ते तिसरे फार मजेशीर झंझट असते, ते म्हणजे इस्रायल. ह्याच्यामध्ये इस्रायल पण असतं. आता इस्रायल आणि सौदी अरेबिया स्वतंत्रपणे मारामारी करत असतात पॅलेस्टीनच्या प्रश्नावर. पॅलेस्टीनमध्ये आमच्या मुसलमान लोकांवर ज्यूंनी अत्याचार केलाय असं म्हणून सगळं अरब जग हे इस्रायलची वैर धरून असतं. काय मारामारी, नेतान्याहू बघत असतो तुम्हाला, तो सारखा ते बॉम्ब टाकत असतो पॅलेस्टीनवर, आणि मग हे लोक त्यांना मदत करतात. तर सौदी अरेबिया आणि इस्रायल हे तिकडे पॅलेस्टीनमध्ये मारामारी करतात, पण सिरियामध्ये मात्र दोघे एकत्र येतात आणि ह्या लोकांना शस्त्र देतात. काय राजकारण चालतं तुम्ही कल्पना करा. हे राजकारण भयंकर खतरनाक खेळ असतो, त्याचा तत्वाशी कधी संबंध नसतो. तुम्हाला मी एक मुद्दाम एक सांगतो. तुम्ही एक फिल्म होऊन गेली, गाजलेली फिल्म आहे, चार्ली विल्सन्स वॉर नावाची एक फिल्म आहे. सुंदर फिल्म होती. आणि ती फिल्म पाहण्यात कोणा गंमत यायची कारण त्याच्यामध्ये ओमपुरीची भूमिका आहे. ओमपुरीने जियाउलची भूमिका केली होती. अप्रतिम भूमिका होती, छोटा रोल होता, अप्रतिम भूमिका होती. चार्ली विल्सन्स वॉर नावाची फिल्म आहे, तुम्ही बघा. आणि अफगाणिस्तानमध्ये रशियाला हरवण्यासाठी पहिल्या प्रथम खांद्यावरून माउंट ती जी असतात ना अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स, ती खांद्यावरून घ्यायची असतात, बझुकाज, हे पहिल्यांदी पुरवली गेली, ती अमेरिकेकडून पुरवली गेली. ही कशी पुरवली ह्याची सगळी त्याच्यामध्ये खरी आहे, त्याच्यामध्ये सगळी त्याची गोष्ट आहे. तिथे सगळे जगातले चोर एकत्र असतात. बैरूटमध्ये किंवा जगाच्या ईस्ट युरोपमधल्या अनेक राजधान्यांमध्ये नेम कंट्री आणि तिकडले सगळे चोर तिथे एकत्र असतात. सगळे शस्त्रांचे व्यापारी तिकडे एकत्र असतात. तिथे देश आणि धर्म वगैरे काही नसतं. तिथे माझी शस्त्र कोण विकत घेतो याच्यापेक्षा माझी शस्त्र कशी विकतील एवढा धंदा व्यवस्थित चालतो. तुम्ही जा कधीतरी. मी उदाहरण तुम्हाला जमलं तर तुम्ही पेशावरला जाऊन बघा. पेशावरमध्ये जाम मजा येते पाय. हे असंच चाललेलं असतं सगळं. हे पेशावर हे आंतरराष्ट्रीयच असतं. सगळ्या जगातले टोणगे तिकडे एकत्र आलेले असतात. चार्ली विल्सन वॉरमध्ये हे सगळे टोणगे एकत्र झाले आणि त्याने ठरवलं की अफगाणिस्तानमध्ये रशियाला हरवायचं. लढा तात्विक बित्विक काही नाही. माझी शस्त्र कशी खपवायची आणि सामान्य माणसाला कसं मारायचं. त्यामुळे इस्रायल ही सौदी अरेबियाच्या बरोबरीने आणि अमेरिकेच्या बरोबरीने या विरोधकांना शस्त्र पुरवत असते. म्हणजे हलके हलके काय लफडं झालं तुमच्या लक्षात आलं. वॉर कोणाचं आपसातलं, सिरियामधल्या लोकांची मारामारी, हां तामिळनाडू आणि कन्नडातल्या लोकांची मारामारी. पण त्याच्यात आले लोक कुठून आले. अमेरिका आली, रशिया आली, इस्रायल आला, सौदी अरेबिया आली, आता ऑफलेक चायना पण आलं. कारण चायनाला सुद्धा शेवटी तेल हे महत्त्वाचं आहे आणि इराणशिवाय आपल्याला काय भागत नाही. आज घडीला त्यामुळे अशी अवस्था आहे की हे जगातले सगळे जे सुपर देश आहेत हे आता सिरियामध्ये अडकलेले आहेत आणि ते मिळून आता हे सगळे युद्ध चालवत आहेत. त्यामुळे सिरियातलं युद्ध हे आता सिरियातलं यादवी युद्ध राहिलेलं नाही. हे आता झालेलं आहे जागतिक युद्ध आता झालेलं आहे. तुम्ही असा प्रश्न विचाराल की रशियाच्या मध्ये काय येतं. त्याला इंटरेस्ट आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे सुद्धा जगावर वर्चस्व कोणाचं, माझं का तुझं, अमेरिकेचं का आमचं, हा त्यांचा एक कायम झंगट आहे. म्हणजे साप मुंगूस असं जसं असतं तसं ते आहे. ते कधीच संपत नाही. तसं ह्या दोन सुपर पॉवर्समधल्या मारामारीचं आजचं एक रूप म्हणून रशिया हे अमेरिकेला दाखवू इच्छितं की तुम्ही समजता काय, आम्हाला क्रिमियामध्ये किंवा युक्रेनमध्ये आम्हाला तुम्ही हाणता काय, आता बघा सिरियामध्ये काय करत होते असं म्हणून सिरियाच्या भूमीवर ते सिरियन लोकांना मध्ये घालून, म्हणून त्याला प्रॉक्सी वॉर असं म्हटलं जातं. हे सगळे प्रॉक्सी हस्तक जे आहे हे हस्तक हे सगळ्या छोट्या संघटना आहेत आणि या संघटना आपसामध्ये मारामाऱ्या करतात आणि त्यांना कोंबड्या झुंजवतात. तसे जगभरचे लोक आता झुंजवत आहेत. बऱ्याच देशांच्या हे लक्षात येत नाही की आपण जे करत असतो हे आपण दुसऱ्या कोणासाठी करत असतो.
नाव धर्माचं घ्यायचं, नाव जातीचं घ्यायचं, नाव कशा तरीच घ्यायचं आणि लढणारी माणसं लई तलवार काढून, त्यांना कळत नाही तलवारी कोणी आपल्याला दिल्या, आपल्याला उचकवलं कोणी, ह्याचा फायदा कोणाला मिळतो, हे युद्ध याच्यामध्ये चालू आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक गट आहे जो पुन्हा एक स्वतंत्र मुद्दा जगात आता पुन्हा निर्माण होणार आहे. तो गट आहे कुर्ड्स लोकांचा, KURD, कुर्ड. काय म्हणता याला? कुर्डच म्हणता ना आपण, कुर्ड. हे जे कुर्ड लोक आहेत ते ह्या वॉरमध्ये पुन्हा असदच्या विरोधामध्ये आहेत. त्यांनाही अमेरिकेची मदत आहे. ते असदच्या विरोधात लढतात. पण त्यांचा लढा कशासाठी आहे? त्यांचा लढा शिया सुनी नाही. तर हे जे कुर्ड लोक आहेत हे तुर्कस्तान म्हणजे टर्की, इराक आणि सिरिया ह्या 3 एकमेकाला लागणाऱ्या देशांच्या सगळ्या बॉर्डरच्या प्रदेशामध्ये ह्या कुर्ड लोकांची वस्ती आहे. हा पुन्हा एक एथनिक गुट आहे. त्यांची भाषा वेगळी, त्यांचं जगणं वेगळं आहे. मुसलमान आहेत, बहुतांशी ते हे आहेत म्हणजे सुन्नी आहेत, परंतु बेसिकली कुर्ड आहेत. जसे आर्मेनियन आहेत तसे कुर्ड आहेत. यांची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. यांचं दुःख असं की आम्हाला आमचा देश नाही. कोणी सिरियात आहेत, कोणी इराकमध्ये आहेत, कोणी तुर्कस्तानमध्ये आहेत. त्या देशातले लोक त्यांना कुटत असतात. तेव्हा हे असं म्हणतात की आम्हाला आता आमचा देश द्या. आता हा देश मागण्यासाठी त्यांना किती ठिकाणी भांडण करावं लागतं. कुर्ड लोक टर्कीमध्ये भांडण करतात. तुम्हाला माहिती नाही, इस्तंबूलमध्ये झालेले स्फोट आहेत हे सगळे कुर्डांचे स्फोट आहेत. ते लोक दहशतवादी आहेत. इराकमध्ये तेच करतात, सिरियामध्ये तेच करतात. आणि ह्यांनी अनेक वर्षे मागणी चालवली की आम्हाला आमचा देश द्या. कुर्डिस्तान मागतात ते. अमेरिकेचा त्याला पाठिंबा आहे. म्हणून ह्या सगळ्या युद्धामध्ये अमेरिका त्यांना शस्त्र देते आणि त्यांना सांगते की तुम्ही लढा, या कुठं या असदला, आम्ही तुमचा देश देऊ तुम्हाला. आता हा एक कुर्ड नावाचा मध्य प्रदेश आला की भयंकर भांडण होते. म्हणजे जसं घरामध्ये एखादा बोका घुसला की त्या बोकामुळे घरातल्या सगळ्या माणसांमध्ये मारामारी सुरू होते. तो एक बोका एका मुलाला आवडत असतो, तर तो म्हणतो मला बोका पाहिजे. आई म्हणते तुला बोका देणार नाही कारण तो दूध चोरतो. तिसरा म्हणतो की तो बोका माझ्या अंथरुणात येऊन मिळतो, म्हणून तो एक बोका त्या घरामध्ये गोंधळ घालतो. तसा कुर्ड नावाचा जो बोका आहे ना, ह्या बोक्यामुळे सर्वांचे वांदे झाले. ते इथे लढत आहेत. त्याच्यामुळे तुर्कस्तान रागावलेलं आहे. ते म्हणतात आम्ही असादच्या विरुद्ध लढू, परंतु ते कुर्डांना नका त्याच्यामध्ये घेऊ. इराकमध्ये तेच म्हणतात की नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, लढू, पण ते कुर्डांना त्यातून बाजूला काढा. त्यामुळे कुर्ड हे आणखी भयंकर तिकडे झंगट होऊन बसलेलं आहे. त्यांना अमेरिकेची भरपूर मदत आहे. ते तिथे हे असं कुठल्या बाजूला गेलं बघा. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा खतरनाक घटक त्याचं घुसलेला आहे जो लोकांच्या लक्षात येत नाही, ते म्हणजे आयसिसवाले लोक. हे आयसिसवाले मूळ सगळे चिरंजीव इराकमधले, हे मूळ इराकी. हां, आता इराकी म्हणजे कोण? हे आयसिसवाले सुनी. तुम्ही धर्माच्या भानगडीत गेलात की तुमच्या लक्षात येईल की त्यांचा कुठलाही इस्लाम हे कोणालाच कळत नाही. स्वतंत्र काहीतरी ते प्रकरण त्यांचं असतं. हे मुळात इराकी, हे सुनी. त्यांचा असदवर राग, कारण हा शिया इथे का छळतो म्हणून त्यांना तिथे घुसायचं होतं. आणि त्यांना तिथे घुसायला मदत कोणी केली? पुन्हा अमेरिकेनेच केली की जा तिकडे जाऊन त्यांचं बघा काय ते तिकडे गेले. त्यांचा झाला भस्मासूर आणि तो आता बसलाय अमेरिकेच्या बोडक्यावर. कसं कॉम्प्लिकेशन झालं बघा. हे मुळामध्ये इराकमध्ये होते. बुश नावाचा एक अमेरिकन दटिंगड, त्याला जगातलं काही कळत नव्हतं. त्याला ऍक्च्युअली मारामारी सुरू झाली त्यावेळी त्याने विचारलं की हे तू कुठे इराक दाखवा बरं, अशी तिची अवस्था होती. नकाशा माहीत नाही असं माणूस. असा हा ग्रस्त. त्याने इराकमध्ये त्याच्या टाळक्यात आलं की हे यांनी जे प्रकरण केलं ओसामा बिन लादेनने, तो ओसामा बिन लादेन इराकमधूनच ऍक्ट होतोय असं त्या टाळक्यात शिरलं. तर इराकमध्ये ओसामा नव्हता. ओसामा होता अफगाणिस्तानामध्ये आणि त्याला सद्दाम हुसेन मदत करत नव्हता. सद्दाम हुसेन आणि ओसामाचं वाकडं होतं. सद्दामने फोन केला होता की ह्या अल कायदावाल्याने मी येऊ देणार नाही. हे बुशच्या गावीच नाही. आणि तो विनाकारण त्या ओसामाच्या विरोधी असणाऱ्या बुशच्या बोडक्यावर बसला, आपल्या सद्दाम हुसेनच्या. आणि सद्दाम हुसेनची राजवट त्यांनी उलथवली. त्या सगळ्या उलथवण्याच्या काळामध्ये जे लोक वैतागले ते एकत्र आले आणि त्यांनी आयसिस तयार केलं. हे बुश यांचे कर्तव्य आहे.
त्यांनी द्यायला करून दिलं. आणि मग ते शोधायला लागले आता कुठे बोट घालायची, कुठे घुसायला, पैसे कुठे मिळतात बघा. कारण काय असतं, हे तुम्ही फार चांगल्या सुरक्षित वातावरणामध्ये राहता. तुम्ही थोडं झोपटपट्टी आणि जाऊन ठिकाणी पाहिलं की तुम्हाला दादा लोक कसे असतात ते कळेल. ते बघत असतात की मारामारीला वाव कुठे, जिथे वाव आहे तिकडे सुरी तलवारी पोचवणे त्यांचं काम असतं. हे आयसिसवाले उद्योग करायला लागल्यानंतर लोक अरे बापरे मिळालं तर घाला पैसे तिथे, असं करून हे आयसिसवाले सिरियामध्ये घुसले. त्यामुळे आयसिस नावाचा गट आहे. आता मारामारीची गंमत कशी, अमेरिका आणि युनायटेड नेशन्सनी ठराव केला की सिरियामध्ये जे चाललेलं युद्ध आहे, सिरियामध्ये जो हिंसाचार आहे हा थांबवा, आणि यासाठी आंतरराष्ट्रीय कम्युनिटीने लक्ष घातलं पाहिजे. अमेरिकेने ठराव केला. रशिया म्हणतो बाबा गणित ओके बरोबर. त्याच कारणासाठी रशिया तिथे पोचले. हां, आणि ते कोणाला मारतात तर ते कुर्डांना मारतात. आता तुम्ही बघा, आता आधी की बघा ना, आता सध्या युद्धबंदी आहे ना, युद्धबंदी असताना सुद्धा असद आणि रशियन विमानं मारत असतात. हां, कोणाला मारतात तर वेचून जे बरोबर प्रो अमेरिका गट आहेत त्यांना मारत असतात, आणि प्रो असद गटांना हात लावत नाहीत. वेचक वॉर चालतं ना, प्रत्येकजण आपला बोका कसा बरोबर पाहिजे तेवढं शोधत असतो, तसे शोधून मारतात. त्यामुळे आता आयसिस असल्या कारणाने तिथे पुन्हा सौदी अरेबियाचं एक वाकडेपण आलं. असा हा लोचा आहे. आलं लक्षात? या लोच्यामध्ये किती देश आहेत, किती मार्ट्स आहेत, किती एथनिसिटी आहेत, हे असं यांचं आज वॉर चालू आहे. एका परीने आपण असं म्हणू की ह्या सगळ्या युद्धाला आपण असं म्हणू की हे एक जगातलं मोठं प्रॉक्सी वॉर आहे. आणि ह्या सगळ्या संकटात असलेल्या लोकांचा वापर करून या जगातल्या शक्ती आपापलं राजकारण आता करतायत. आणि म्हणून ह्या लोकांची इगो जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत हे वॉर थांबण्याची शक्यता नाही. आजपर्यंत किती 20 लाख लोक मेले, आणखी 3 लाख लोक मरतील याची काही खात्री नाही. देशांतर्गत आणि देशाबाहेरून विस्थापित झालेले लोक, त्यांची संख्या आता 40-50 लाखाच्या घरामध्ये. या झालेल्या विध्वंसाची तुम्हाला कल्पना नाही एवढा विध्वंस आहे. म्हणजे मी मधल्या काळामध्ये अमेरिकेत फिरत होतो त्यावेळी मी एका सिरियन माणसाबरोबर होतो, आणि हा सिरियन माणूस हा अलेप्पोमधला आहे. अलेप्पो ही सिरियातली सर्वात मोठं गाव आहे, आणि सिरियातलं सगळं उत्पन्न तिथून येतं. हे अलेप्पो हे गाव एकेकाळी पहिल्या महायुद्धाच्या आधी वगैरे हे जगातलं अत्यंत उत्तम शहर म्हणून मानलं जात असेल. मी 1983 साली एकदा अलेप्पो, थोडा फार काळ नव्हतो मी, काही एक दिवस जमतेम असेल, पण मला त्यावेळेचं अलेप्पो आणि नंतर तिथून मी पॅरिसला गेलो त्यावेळी पॅरिस किंवा बैरूट हे तुम्हाला तो इतके सुंदर शहर. म्हणजे आपण म्हणू की विचार करणाऱ्या माणसाला, अभ्यास करणाऱ्या माणसाला आपण पोषक वातावरण असतं की नाही, की छान सगळीकडे संगीत आहे, रेस्टॉरंट्स आहेत, शांतता आहे, तलाव आहेत, गार्डन्स आहेत, बसा कुठे झाडाखाली बसा, वाचा, लिहा, सुंदर कपडे आहेत, डिझायनर जगभरचे एकत्र झालेले आहेत, थिएटरवाले लोक आहेत, डान्सवाले लोक आहेत, म्युझिशियन्स आहेत. जगातली जी काही अगदी सुंदर ठिकाणं होती ना, त्याच्यापैकी बगदाद आणि अलेप्पो ही 2 ठिकाणं होती. आज अलेप्पो सगळं बेचिराग झालं, काही अलेप्पोमध्ये नाही, सगळं बेचिराग झालं. हे आजची ही स्थिती. थोडं मागे जाऊन याचा पर्स्पेक्टिव्ह येण्यापुरतं मी तुमच्या समोर ठेवतो, आणि मग मी थांबतो, आणि मग तुम्हाला प्रश्न विचारायला हरकत नाही. ही 2016ची स्थिती. याचा पहिला आधीचा टप्पा म्हणजे 2012 मधलं अरब स्प्रिंग. अरब स्प्रिंग कुठे झालं? ह्या सगळ्या अरब प्रदेशामध्ये जिथे सर्व ठिकाणी आयदर घराणेशाही आहे किंवा लष्करशाही आहे, कुठेही लोकशाही नाही. इजिप्तमध्ये ती नव्हती, ट्युनिशियात नव्हती, येमेनमध्ये नव्हती, कुठेच नव्हती. या ठिकाणची तरुण माणसं, विशेषतः शिकली सवरलेली माणसं, ही शिकली सवरलेली माणसं म्हणत होती की आता आपण 21व्या शतकामध्ये आलेलो, तर आम्हाला ते कंटाळा आला तुमचा, आता हे लष्कर आणि वगैरे नको, आम्हाला लोकशाही यावी अशी मागणी करणाऱ्या तरुणांनी जो उद्योग केला त्याला अरब स्प्रिंग असं म्हटलं जातं. ही जी तरुण मुलं होती ही बिचारी शिकली सवरलेली कॉलेजमध्ये, पण त्यांना राजकारणाचा काही अनुभव नाही.
त्यांना सत्ता चालवण्याचा अनुभव, त्यांना हे जे राजकारणात जे लबाड्या वगैरे चालतात त्या बिचारांना अनुभव नाही. एकापर्यंत आपण म्हणू की नाही बावळट म्हणा किंवा इनसंट म्हणा, अशा स्वरूपाची सगळी मुलं होती. गोळा झाली. तुम्हाला एक सांगेन, घोनीम नावाचे एल घोनीम नावाच्या माणसाचं एक पुस्तक आहे, तुम्ही नेटवर जाऊन शोधा, त्याचं तुम्हाला पुस्तक मिळेल. अमुक अमुक व्हर्जन 2 असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं. एल घोनीम त्यांनी स्वतःचं पुस्तक लिहिलं. हा एल घोनीम नावाचा मुलगा जो इजिप्तमधला होता, जो दुबईमध्ये होता, जो कम्प्युटर टेक्नॉलॉजीवाला होता, तो कम्प्युटर टेक्नॉलॉजीवाला मुलगा त्याला मार्केट पाहताना असं लक्षात आलं की इजिप्तसारखा देश हा नीट जगू देत नाही, म्हणून त्याने हे सगळं उचकवलं. आधी दुबईमध्ये बसून, नंतर तो इजिप्तमध्ये गेला, मग तो कायरोमध्ये गेला, त्याच्याभोवती सगळी तरुण मुलं गोळा झाली आणि ह्या तरुण मुलांनी जी आग लावली त्याच्यामधून इजिप्तमध्ये हे सगळं पुढलं सगळं सुरू झालं. ही सगळी तरुण मुलं जी होती ती एका बाजूला आणि सगळं जुनं ट्रॅडिशनल वातावरण म्हणजे जुने लोक, लष्करवाले लोक, धार्मिक, कर्मठ अशी दुसऱ्या बाजूला. अशा हे अरब स्प्रिंग सुरू झालं. या अरब स्प्रिंगमध्ये पहिल्या 3 ठिकाणी घटना घडल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या घटनेमध्ये सिरियामधली तरुण मुलं एकत्र आली आणि ती म्हणाली की इकडे सेन्सॉरशिप आहे, इकडे लोकांना मोकळेपणाने वागायला मिळत नाही, इथे लोकशाही नाही, इथे वर्तमानपत्र नाही, इथे युनिव्हर्सिटी नाही, तेव्हा आम्हाला हे सगळं मोकळेपणाने पाहिजे अशी मागणी करणारा मोर्चा पोरांनी काढला. पोरं म्हणजे त्यात बाकीची इंटेलेक्च्युअल लोक होती ती. ह्या मोर्चाला हो आम्ही करतो असं म्हणून असंच नाही, दुसऱ्या दिवशीपासून मोर्चातली माणसं लोकेट करायला सुरुवात केली आणि मग माणसांना तुरुंगात टाकणं, ठार मारणं हे सगळे उद्योग सुरू केले. म्हणजे त्या काळामध्ये त्या एका बगदादी एका गावामध्ये तरुण मुलं होती आणि तरुण मुलांनी पोस्टर्स लावली आणि पोस्टरमध्ये की बाबा आम्हाला स्वातंत्र्य द्या वगैरे. त्यांना वाटलं वा 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 अरब स्प्रिंगसारखं आता सगळं जग बदलणार. ह्या सगळ्या पोस्टर लावणाऱ्या मुलांना पकडून काही 1000 मुलांना पकडलं, त्यांना टॉर्चर केलं आणि टॉर्चर करून त्या मुलांना मारून टाकलं. ह्या घटनेनंतर मग सगळ्या जगभर, सगळ्या अरब जगामध्ये वातावरण तापायला लागलं. त्या सगळ्या तापलेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून मग सिरियामध्ये हे विरोधी आंदोलन सुरू झालं. ते दडपायला सुरुवात केली आणि तिथून हा सगळा गोल सुरू झाला. तर 2012 हा जागतिक राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा, ज्या टप्प्यामध्ये सिरियाचं हे सगळं सुरू झालं. याच्या आधीचा एकच टप्पा, फार दूर न जाता एका टप्प्यापर्यंत मी जातो आणि मग थांबतो, नंतर मग तुम्ही प्रश्न विचारा. याच्या आधीचा टप्पा येतो साधारणपणे 1989 ह्या एका दिवसापर्यंत जाऊन थांबतो. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळं जग बदललं. दुसऱ्या महायुद्धानंतर नवनवीन देश जन्माला आले. दुसऱ्या महायुद्धानंतरच अमेरिका विरुद्ध रशिया, कॅपिटलिस्ट सिस्टीम विरुद्ध सोशलिस्ट सिस्टीम, डेमोक्रेसी नॉन डेमोक्रेसी, मार्केट नॉन मार्केट, हे सगळे फोर्सेस जे डावे उजवे जे फोर्सेस होते यांच्यामधलं सुद्धा युद्ध हे दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला चाललेलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर वेगळे झाले. रशियाचा गट वेगळा, चीनचा गट वेगळा, अमेरिकेचा गट वेगळा, अशी सगळी परिस्थिती होती. आणि ह्या 2 गटांनी जग आपसामध्ये वाटून घेतलं होतं. भारत तटस्थ होता. भारताचं म्हणणं आम्ही कोणात जात नाही, आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही, आम्हाला आमचा विकास साधायचा आहे, म्हणून भारताने कोणाची पंगा घेतला नाही. अशी काही जी तटस्थ राष्ट्र होती त्यांचं नेतृत्व भारताने केलं आणि ही फार महत्त्वाची स्टेप होती जगाच्या इतिहासातली. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये राजकारणाकडे फार सवंगपणे पाहिलं जातं. विशेषतः व्हॉट्सअप नावाचं एक मोठं संसद इकडे सुरू झाली आहे भारतामध्ये, हां, ज्याच्यामध्ये सगळे बिंडोक लोक घुसलेले आहेत. आणि ही सगळी बिंडोकांची जी मोठी फौज आहे, ही फौज इतिहासाकडे बघत नाही. पण त्यातला एक महत्त्वाचा टप्पा जो हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये घडला, ज्याचं नेतृत्व तुम्ही म्हणाल तर नेहरूंना द्या. नेहरू हा माणूस महत्त्वाचा नाही, परंतु नॉन अलाइनमेंट, आम्ही डावे किंवा उजवे यांच्या भानगडीत जाणार नाही असं म्हणणारा भारत वेगळा होता. पण 45 नंतर ही जगभर सगळी विभागणी झाली. या विभागणीनंतर कोल्ड वॉर सुरू झालं. तुम्ही कुठे, मी कुठे, CIA, मारामाऱ्या, ह्यांना मार त्यांना मार, हे सगळे उद्योग सुरू झाले. ह्या उद्योगानंतर 1900 दुसऱ्या महायुद्धानंतर 1989 हा टप्पा असा जगात पुन्हा निर्माण झाला की ज्यावेळी पुन्हा एक स्वातंत्र्याची नवी लाट आली असं आपण म्हणू. 2012 साली जी आली ही अरब स्प्रिंगमध्ये आली. त्याच्या आधी जगभरची लाट इथे आली. म्हणजे त्यातल्या महत्त्वाच्या घटना काय होत्या?
उदाहरणार्थ 1949 साली खोमेनी फ्रान्समधून परत गेला आणि त्याने इराणची सत्ता हातात घेतली आणि पहिल्या प्रथम जगातल्या मुसलमानांना मारा झोडा असं सांगणारा, आपण कोट अनकोट बोललो तर आपल्याला इराणी लोक मारतील, परंतु एका परीने दहशतवाद हा 1989 साली खोमेनी आल्यापासून त्या भागात सुरू झाला. त्याच वर्षी तिएनअनमेन स्क्वेअरचं आंदोलन झालं. चीनमध्ये शिकलेली तरुण सगळी जी मुलं होती ही रस्त्यावर आली. बहुतेक सगळे IT वाले होते, सगळे बहुतेक इंजिनियर होते आणि हे सगळे शिकले लोक म्हणाले की वा चायनीज इकॉनॉमी इज ओपनिंग, व्हेरी गुड, छान. कारण डेंगनी इकॉनॉमी ओपन केली पहिल्या प्रथम. म्हणजे सरकार कम्युनिस्ट पण व्यवहार सगळा साधारणपणे बाजाराला जोईचा, असे कॉम्बिनेशन त्यांनी सुरू केले. मुलं खुश झाली आणि मुलं म्हणाली की वा तुम्ही एवढं आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आता सरकार निवडायची स्वातंत्र्य आम्हाला द्या. बोम, ते कोण देणार, ते सत्ता कशी हातात देणार. त्यामुळे मुलांना पहिल्या प्रथम समजावून घेतलं, हे मुलं आहे ठीक आहे करतात, ऐकून घेऊ, तरुण आहे, चालू दे असं चाललं. पण त्यानंतर मुलं आणखी खाली जाऊन म्हणायला लागले की संसद झाली पाहिजे, स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, लोकशाही मिळाली पाहिजे. तेव्हा मग चीनमध्ये गडबड सुरू झाली. मग चीनी सरकारने असं म्हटलं की ही जी मुलं मागणी करतायत ही मागणी ही अमेरिकेच्या चिथावणीवरून आलेली मागणी आहे. शिक्के मारले की प्रश्न सोपा होतो. मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत वा दामले छान आहे, पण मी जर तुमच्या विरुद्ध बघायला लागले होते म्हणणार दामले हे मराठी नाही, दामले हे देशद्रोही आहे. एखादी गोष्ट आपल्याला गैरसोची व्हायला लागली की म्हणतात ना कुत्र्याला वेडाळ्याप्रमाणे ठार मारा. जोपर्यंत तो कुत्रा तुमच्या मांडीवर बसून चाटत असतो तुम्हाला त्या खूप गोड वाटत असतं, पण जेव्हा तो कुत्रा दात विस्कावतो त्या क्षणी कॉल इट अ मॅड अँड किल हिम, ही जी जगातली जी म्हण आहे ती म्हण सगळीकडे असते. ती चीनमध्ये सुरू झाली आणि चीनमध्ये ते सुरू झाल्यानंतर ते म्हणाले की तरुण मुलं जी मागणी करत आहेत ही मागणी म्हणजे अमेरिकेची चितावणी आहे. असं म्हणून मग तुम्हाला माहिती आहे चीन सरकार त्या तिएनअनमेन स्क्वेअरमध्ये त्या मुलांवर बरसलं, हजारो मुलं मारली, एक मोठं प्रकरण. पण चीनला मोठा हादरा त्या काळात बसला. त्याच वेळी ते सगळं चालू असताना सोव्हिएट युनियनमधली सत्ता कोसळली. सोव्हिएट युनियनमधलं जे लष्करवाद म्हणा किंवा कम्युनिस्ट राज्य म्हणा ते कोसळलं आणि सोव्हिएट युनियनच्या ताब्यातले म्हणजे त्यांच्या गोठ्यात जमा केलेली जनावर होती ती फुटली, पळाली. सगळे ईस्ट युरोपियन देश वगैरे निघून गेले, नको वगैरे. रशियाचं आक्रमण सुद्धा अफगाणिस्तानवरचं त्याच वर्षी झालं. 1990 मध्ये ही सगळी जगातली उलथापालथ सुरू झाल्यानंतर पुन्हा जगातल्या सर्व शक्ती एकमेकाला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करत होत्या. रशियाचंही म्हणणं होतं की आता आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे, काय केलं पाहिजे. चीनला वाटत होतं. या सगळ्या मारामारीचा दुसरा टप्पा 2012 आणि नंतरचा टप्पा हा इथे आहे. ॲनालिसिस करणारी माणसं असं म्हणतात आपण तिराईत म्हणून पाहू. मलाही नॉन अलाइनमेंटची भूमिका मला पटते, लेखक किंवा पत्रकार म्हणून सुद्धा पटते की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे एका तटस्थपणे पाहू. ही लढाई अमेरिका आणि रशिया दोन लोकांमधली आहे का? आहे. अमेरिकेचं म्हणणं काय, आम्ही कॅपिटलिस्ट आहोत, मार्केट इकॉनॉमी आहे आणि कॅपिटलिझम हे जगातले सर्वश्रेष्ठ फोर्सेस आहेत, त्याच्यामुळेच लोकांचं कल्याण होतं. त्यांना वाटतं तसं. चीन किंवा रशियातल्या एका कम्युनिस्ट लोकांना ते वाटत नाही. त्यांना असं वाटतं की कॅपिटलिझम आणि मार्केट हे जगाचा आणि माणसाचा सत्यानाश करणारे आहेत. काल तुम्हाला अजित अभ्यंकरने सांगितलं असेल. हे तर कम्युनिस्टांना तसं वाटतं. फाईन इनफ, त्यांची एक आयडियोलॉजी आहे. दे हॅव कम आउट विथ वन आयडियोलॉजी. या दोन आयडियोलॉजीमधली ही सगळी एका परीने भांडण आहेत आणि या दोन्ही आयडियोलॉजीचे लोक देश समाज आपल्या बाजूला आणायचा प्रयत्न करतात. हे जोपर्यंत तात्विक पातळीवरचं असतं समजू शकतो. मी तुमच्यासमोर बोलतोय, तुम्हाला काही गोष्टी समजावून देतोय, तुम्हाला मी रेफरन्सिंग सांगेन, हे रेफरन्स वाचा, हे वाचा, ते वाचा, अभ्यास करा, अँड देन यू कम टू युअर ओपिनियन आणि मग तुमचं मत करा. दिस इज नॉर्मल वे ऑफ डुईंग इट. पण असं करायच्याऐवजी मी सांगितलं की नाही, आता मी तुम्हाला 4 प्रश्न देतो, हे माझ्या म्हणण्याप्रमाणे लिहून राहा, नाही लिहिलं तर तुम्हाला परीक्षेत नापास करेन. मग भानगड सुरू होते. किंवा तुम्ही माझं ऐकलं नाही तर दारात बाहेर एक 10 गुंड उभे केलेले असतील, ते धरून तुमचं टाकं फोडतील. मग बघा काय करायचं ते. असं आल्यानंतर जग हे वेगळं रूप घेतं. जगामध्ये प्रामुख्याने 2 आयडियोलॉजीज आहेत.
मी आज माझं स्वतःचं वय काहीतरी असलं तरी माझं इंटेलेक्च्युअल वय हे तुमच्याजवळचं आहे बाय अँड लार्ज. मी ह्याच्यात कशातही गुंतलेलं नाही. हे कम्युनिस्ट लोक केस उपटत फिरतात तरी म्हणतो वेळे जाऊ द्या. त्या मार्केटवाले जाऊन प्रत्येक गोष्टी विकाऊ असं मानतात तरी त्याने म्हणते ही वेळेत जाऊ द्या. मी असं बघतो की आता नव्या जगाची मांडणी करताना ह्या दोन गोष्टीचं एक तटस्थपणे अभ्यास करून पॉसिबली देर इज अ पॉसिबिलिटी की आपल्याला नवीन पद्धतीने कदाचित जगाची मांडणी करता येईल. मला असं वाटतं की ह्या जगातल्या ज्या मारामारीचं एक टोक आता या सिरियामध्ये येऊन ठेवलं आहे. म्हटलं तरी भ्रामक मारामारी आहे, पण म्हटलं तरी मारामारी प्रत्यक्षात आहे, कारण लाखो लोक दररोज मारली जातात. तेव्हा सिरियातलं जे युद्ध आहे हे असं आहे. या युद्धाला एवढे आयडिओलॉजिकल शस्त्र, व्यापार, मार्केट, एथनिसिटी, रिलिजन, कल्चर अशी सगळी अंग आहेत. असं हे सिरियातलं युद्ध आता आहे. आणि जोपर्यंत तळातले घटक बदलत नाहीत तोपर्यंत हे युद्ध कुठल्या बाजूला जाईल मला काही सांगता येत नाही. देर इज एव्हरी पॉसिबिलिटी की शेवटी हा सगळा सिरिया नावाचा देश हा बेचिराक होईल. शेवटी इराक नावाचा देश आहे हा पूर्णपणे बेचिराक होईल. अलेप्पो असेल, बगदाद असेल, ही सगळी ज्यावेळी एकेकाळी सगळं जग घडवणारी सगळी संस्कृती तैग्रिस युफ्राटिसच्या खोऱ्यामध्ये आपलं तर सिंधूचं खोरं आहे. सिंधूचं खोरं हे हिंदू संस्कृती आहे. तशी तैग्रिस युफ्राटिसच्या खोऱ्यामध्ये जगातली भारतीय संस्कृतीच्या समांतर किंवा कदाचित भारतीय संस्कृतीपेक्षा मे बी 4-2 वर्षांनी जुनी अशी संस्कृती होती ज्यानं जगाला वळण दिलं. ती संस्कृतीसुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विचार करा आणि त्यातून तुम्हाला काय करायचं आहे ठरवा. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद सर. आता आपण काही निवडक क्वेश्चन्स घेणार आहोत. तर आपले व्हॉलंटियर्स आमचे येतील, त्यांना त्यांच्याकडे माईक असेल त्यातून आपण विचारा. त्या व्यतिरिक्त उद्या जे लेक्चर आपण ठेवलेलं आहे ते ब्रिगेडियर रिटायर्ड बलजीत सिंग गिल यांचं ठेवलेलं आहे. भारत इंडो पाक रिलेशन्स द काश्मीर इश्यू. रिसेंट ज्या घटना काश्मीरमध्ये घडलेल्या आहेत त्या दृष्टीने तोच अँगल घेऊन फक्त काश्मीर सेंट्रिक लेक्चर उद्या आपण ठेवलेलं आहे. सरांनी 35 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली होती आणि त्यातली बहुतांश वर्ष ते नॉर्थ ईस्ट आणि काश्मीरमध्ये पोस्टेड होते. त्यामुळे उद्या ते आपले विचार ठेवतील. धन्यवाद. सर, माझं नाव मंगेश शिंदे. सर, मला असं क्वेश्चन विचारायचं होतं की आज जगामध्ये 2 आयडिओलॉजीज आहेत तुम्ही म्हणताय, एक कम्युनिस्ट आणि एक कॅपिटलिस्ट. हां, तर आज बघायला जर गेलं तर प्रत्येक कंट्रीजमध्ये जर ह्या 2 आयडिओलॉजी पण मिक्स्ड इकॉनॉमी फॉलो केली जाते. फक्त जो मिक्स व्हेरी असतो त्यातला, तर कोणतीच आयडिओलॉजी अशी कम्प्लिटली प्युअर नाही आहे की कम्युनिस्ट की प्युअर कम्युनिस्ट आहे की कॅपिटलिस्ट प्युअर कॅपिटलिस्ट आहे. तरी ह्या भांडणं जे वॉर्स वगैरे होतात हे या आयडिओलॉजीजमुळे होतात. तर ह्या आयडिओलॉजी प्युअर नसल्यामुळे प्युअर जे नाही आहेत या आयडिओलॉजीज हे भांडणं थांबवू शकतात की अजून वाढत जाणार आहे? तुम्ही आता म्हणालात ते बरोबर आहे. म्हणजे माझ्या बोलण्यात ते सांगायचं राहून गेलं की ज्याला कॅपिटलिस्ट किंवा मार्केट इकॉनॉमी म्हणतात तशी प्युअर आयडिओलॉजी कुठे शिल्लक नाही. अमेरिका हा कॅपिटलिस्ट देश मानला जातो, पण तिथे सरकारचा हस्तक्षेप खूप मोठा आहे. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं मानते की सरकार कशाची मध्ये येता कामा नये. बरोबर. अमेरिकेमध्ये सरकार नेहमीच मध्ये येत असतं. ओबामा केअर काय होतं, सरकारी नियंत्रणं केवढी आहेत. 2007 साली मार्केट कोसळलं त्यावेळी इंटरव्हेन्शन कोणी केलं, सेंट्रल बँकेने केलं. त्या अमेरिकन इकॉनॉमीचं वर्णन हे काही क्लासिक कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं करता येत नाही. राईट, हे मिक्सचर आहे. तिकडे चीन हे स्वतःला कम्युनिस्ट बनवतात, पण चीनमधली सगळी उत्पादन व्यवस्था ही पूर्णपणे मार्केट इकॉनॉमीवर आधारित आहे. मार्केटमधल्या वस्तू शोधा, त्याप्रमाणे वस्तू विका, त्यातून पैसे मिळवा. म्हणजे तिकडे नाव कम्युनिझमचं
अर्थव्यवस्था आणि टेक्नॉलॉजी ही मार्केट इकॉनॉमीची आहे, त्यामुळे तिकडे मिक्स आहे. रशियामध्ये काय तर पत्ताच लागत नाही, म्हणजे रशियातला अजून घोळच सगळा येतो. तर तुम्ही म्हणताय खरं आहे की जगामध्ये आज कुठेही प्युअरली कॅपिटलिस्ट, प्युअरली कम्युनिस्ट अशी इकॉनॉमी कुठेही शिल्लक नाही. जे लोक अशा तत्वाच्या गोष्टी करतात हे मला वाटतं वायफळ गप्पा करतात आणि टाइमपास करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी, एक. आणि दोन, मग ह्या ज्या दोन इकॉनॉमीज किंवा दोन आपसात जी भांडणं करतात, ही भांडणं मला असं वाटतं आताच्या काळामध्ये ती तत्वावरची नसून ती सर्वायवलची भांडणं आहेत. आणि ती इकॉनॉमिक भांडणं आहेत, फक्त त्याच्यावरचं लेबल हे डावं किंवा उजवं अशा स्वरूपाचे आहे. तेव्हा चालत राहतील ही भांडणं, दीर्घकाळ चालत राहतील. सरकारच्या पातळीवर ही भांडणं थांबवली जातील असं मला वाटत नाही. माझी जी समजूत आहे, किंवा आपण असं म्हणू की मला असं व्हावं असं वाटतं, विशफुल थिंकिंग, हे जे सगळे भांडणारे लोक जगजगामध्ये सत्ताधारी बनतात, ट्रम्प, प्युटिन, सिपिंग, हे तीन सध्या आपण पाहू असं, यांच्या हातामध्ये सत्ता ज्या रीतीने जाते ते त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणं जेव्हा बदलेल त्यावेळी कदाचित याच्यामध्ये फरक पडेल. आणि हे बदलण्याचा मार्ग लोकांना शोधावा लागेल. सामान्यपणे असं मानतात की तो मार्ग लोकशाहीचा असेल, तर लोकशाहीच्या मार्गाने जावं लागेल. आणि कदाचित मला असं वाटतं की कदाचित हे रेव्होल्युशन किंवा हा बदल हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मधल्या माणसाच्या बदलाशी तो संपर्कात असेल. म्हणजे माझ्या देशातला माणूस काही म्हणून मी कसं वागायचं हे माणूस ज्यावेळी ठरवेल आणि म्हणेल सत्ताधारी तेल लावत गेले मी त्याचं ऐकत नाही, मी असं वागणार, एवढी मॅच्युरिटी, एवढं शहाणपण आणि एवढी ताकद सामान्य माणसामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी वरच्या लोकांचं एक कमी होईल, असं ही त्याची दिशा असू शकेल असं मला वाटतं. अरे बापरे. मानवतेच्या दृष्टीने सिरियातील हिंसाचार सर्वांच्या दृष्टीने बाधक आहे. जर हे थांबवायचं असेल तर कुठली क्रिया उपयुक्त ठरावी असे तुम्हाला वाटते? आणि त्यातच हे सर्व थांबवून जर सिरियामध्ये लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर ती कशी करता येईल आणि ते शक्य आहे का? आता आपण पाहिलं की यांना लढवणाऱ्या कोणालाच लोकशाही आणण्यात इंटरेस्ट आहे. सर्व लोकांना दादागिरी करून आपली सत्ता टिकवण्याचंच इंटरेस्ट आहे. त्यामुळे अमेरिकेने किती शस्त्र टाकली किंवा रशियाने किती बॉम्ब तिथे जरी पुरवले तरी तिथे आपण म्हणतो अशा अर्थाची लोकशाही किंवा लोकांना सुख देणारी सत्ता स्थापन होण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणजे एका परीने हा लढा असा आहे की सिरियातली माणसं किती शहाणी होतं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे अमेरिकेने तुम्हाला ठीक सांगितलं. मी काल एका कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलत होतो औरंगाबादच्या. तिथे अशी सगळी इंजिनिअरिंगची सिनियर मुलं होती आणि त्यांना प्रोव्होक करण्यासाठी मुद्दा मी तो विषय काढला की बंगलोरमध्ये त्या पार्टीमध्ये मुली दारू पित होत्या असा मुलींवर आक्षेप आहे. आणि बंगलोरमधल्या बऱ्याचशा मुली ह्या तंग कपडे घालून फिरत असत किंवा कमी कपडे घालून फिरत होते. म्हणून त्या मुलींवर बलात्कार झाला, त्याला आम्ही काय करणार असं समाजात म्हणणारी माणसं खूप आहेत. असं म्हणणारी माणसं ही मला कालच्या औरंगाबादच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दिसली. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की सर काय करणार, सगळीकडे पोर्नोग्राफी पाहायला मिळते, सगळ्या सगळ्या त्याच्यामध्ये सेक्स दिसतो, सिनेमामध्ये सगळ्या ठिकाणी सेक्स दिसतो आणि मग या मुली अशा कपडे घालून आम्ही काय करणार असा प्रश्न लोक विचारतात. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करणार हाच प्रश्न आहे. आणि मग मी हार्वर्डमध्ये गेल्या वर्षी झालेल्या प्रश्नाचं उदाहरण दिलं की अशाच पार्टीमध्ये हार्वर्डमध्ये लोक गोळा झाले होते, तरुण मुलं आहेत, दारू पितात, मस्ती करतात, वय आहे, वयामध्ये घडत असतात. आणि मग त्याच्यामधली एक मुलगी खूप दारू प्याली, ती आऊट झाली आणि मग ती अशी तिकडे कुठेतरी गेली, पडली एका ठिकाणी. ती पडल्यानंतर तिच्याबरोबरच्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कोर्टामध्ये प्रकरण गेलं. तो जो मुलगा होता त्याचे आई बाप, त्या राज्याचा गव्हर्नर, तिकडले जजीस आणि सिनियर लोक सगळे म्हणायला लागले काय करणार होतो मुलगा बिचारा.
तोही दारू प्यायलेला होता. अरे पिऊ नको, तोही दारू प्यायलेला होता. आता ती मुलगी दारू पिऊन पडली, तिकडे तो काय करणार? मी म्हटलं कानफटात मारा तिच्या. एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री तुमच्या समोर जर असहाय्य अवस्थेत उभी असेल, मी माझ्या एका ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, ती संपूर्णपणे नग्न असेल तरी सुद्धा तिच्याशी चाळे करण्याचा अधिकार पुरुषाला नाही. हे पुरुषाने ठरवायचं असं ना, हे ठरवायचं कोणी? हे पुरुषांनी ठरवायचं ना. म्हणजे बंगलोरमध्ये राहणाऱ्या, पुण्यामध्ये राहणाऱ्या तरुणांनी, पुरुषांनी जे स्वतःला पुरुष मानतात, या पुरुषांनी असं मानणं की माझ्या हातून हे होणार नाही, तर बंगलोरच्या घटना टळतील.